नमस्कार, मी आत्माराम घारे बोलतो आहे. आज केंद्रीय मंत्री, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांचं पुण्यातलं एक स्पीच पाहिलं आणि त्या स्पीचच्या आधारावर मी गडकरी साहेबांनाच आवाहन करतो की साहेब, खोपोली कल्याण हायवे आहे, 4 लाईन हायवे आहे आणि त्या हायवेवर डोलवली ते पलदरी दरम्यान काही ठिकाणी भूसंपादनच झालं नाही आणि काही ठिकाणी रोड झालेला आहे. लोक 100च्या स्पीडने येतात आणि अचानक पुढे रोड नसल्यामुळे गाड्या ॲक्सिडेंट होतात. ही तुमच्या कामाची पद्धत आहे का साहेब? आणि जिथं जिथं रोड झालेला नाही तिथे एक ठिकाणी कल्पतरूचा बिल्डिंग प्रोजेक्ट चालू आहे आणि एका ठिकाणी गोदरेजचा बिल्डिंग प्रोजेक्ट चालू आहे. मग हा प्रोजेक्ट जो चालू आहे तर त्याला सलाम करण्यासाठी तुम्ही हा रोड थांबवला आहे का? कारण तिथं अक्षरशः 10च्या स्पीडने गाडी चालवावी लागते आणि रोड बदलून दुसऱ्या रोडने जावं लागतं. म्हणजे ज्या रोडने गाडी येते त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी टाकून पुढं प्रवास करायला लागतो. तर माझं नितीन गडकरी साहेब तुम्हाला आव्हान आहे, तुमच्या शासकीय कर्मचाऱ्यांना आव्हान आहे का तुम्ही तात्काळ तो रोड करावा. अन्यथा हे जे मृत्यूचं जे साखळी तयार झाली, अनेक तिथं लोकांचे ॲक्सिडेंट झालेत, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि तुम्ही अशी मजाकवर जाऊ नका. हा कोकण आहे, भरपूर पाऊस आहे, भरपूर उन्हाळा आहे, भरपूर हिवाळा आहे. तर तुम्हाला लक्ष द्यायलाच पाहिजे आणि भरपूर पब्लिक आहे. तर तुम्ही पुण्यात, मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरात तुम्ही जी चेष्टा करता ती थांबवा आणि हा आमचा खोपोली जो कल्याण हायवे आहे 4 लाईन, त्याचं भूसंपादन करा. कारण हे भूसंपादन कुठल्या तरी नेत्याची जमीन असावी किंवा सरकारी बाबू आणि नेत्यांमध्ये पैशाचा साठलोटा असावा, म्हणून ते संपादन थांबलेलं आहे. माझी शासनाला विनंती आहे, गडकरी साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तात्काळ ते पहा. ते भूसंपादन व्हायला पाहिजे आणि तो रस्ता व्हायला पाहिजे. गणपतीच्या आत तरी ते भूसंपादन व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.